नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. काल 2 दिवस झालं आळणी गावाचं हे प्रकरण खूपच तापलेलं आहे आणि त्या प्रकरणाची सत्यता जाणण्यासाठी मी आज आळणी गावामध्ये इथे पोहोचलेलो होतो. हे नेमकं भांडणाचं नेमकं कारण काय ते आपण हे कुणापासून भांडण लागलेलं आहे काय नाही ते आपल्यासोबत ते आहेत ह्यांनी आणि हे नेमकं कारण काय होतं भांडणाचं आणि हे नेमकं एवढं गाव का संतापलं ते आपण आपल्यासोबत हे मुली आहेत आणि त्या बाईटमध्ये असं पण सांगितलेलं होतं की त्या मुलीची छेड काढतायत असे अनेक आरोप करण्यात आलेले होते. ह्यांनी त्यांच्यावर आरोप केले होते, त्यांनी यांच्यावर आरोप केले होते, अनेक आरोप. नेमकं त्याची सत्यता काय आहे, भांडणं तर नेमकं झाले होते कोणासोबत आणि कशामुळे झाले होते ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं? सुहानी रमाकांत डोलारे. अच्छा, गाव आळणी. हे नेमकं कारण काय आहे भांडणाचं तुमचं? नेमकं भांडण कशामुळे चालू आहे एवढं? माझं नाव सुहानी असल्यामुळं इकडे बघा. हा. आम्ही बस स्टँड वर आलो. बसमध्ये बसल्यानंतर नैतिक कांबळेने मला म्हणला सुहाना मसाला आजकाल फेमस झाल्यामुळे खूप विकायला लागलाय. आळणी पाटीवर उतरल्यानंतर मला माझा भाऊ न्यायला आला. मी माझ्या भावाला सांगितलं की नैतिक कांबळेने मला असं असं बोललाय. माझ्या भावाने त्याला समजावून इतकंच सांगितलं, तुझी बहीण आणि माझी बहीण एकच आहे, तू असं का बोलला. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर रात्री त्यांनी येऊन माझ्या घरच्यावर हाणमार केली. कधी केली? रात्री मंगळवारी 8:30च्या दरम्यान. अच्छा, एवढं झालं होतं का? एवढंच झालं. अच्छा, आता तुम्ही कोणत्या बस स्टँडवर झालो होतं, कुठल्या बस स्थानकावर झालं? धाराशिव बस स्टँड. अच्छा, काय म्हणले होते ते? सुहाना मसाला आजकाल खूपच विकायला लागलाय. असं कशामुळे म्हणले होते काय माहिती नाही मला. मग तुम्ही आल्यानंतर कुणाला सांगितलं? मी फक्त माझ्या भावाला सांगितलं मला न्यायला आलता म्हणून. अच्छा, होय. काय नाव तुमचं? इकडे खाली. सोहम रमाकांत डोलारे. हा. काय ही काय म्हणते बरोबर आहे का? हा बरोबर आहे काय सगळं. झालंय? तिला चिडवलं सोहाना मसाला या नावाने धाराशिव बस स्टँडवर. हा. मग तिला मी नाक्यावर घ्यायला गेल्यावर तिनं मला सांगितलं, अरे असं असं मला हे बोलले. मग मी त्याच्याजवळ गेलो, त्याला बोललो, तुझी बहीण माझी बहीण काय एकच आहेत, कशाला चिडवलं, उलट तिला कोण काय म्हणलं तर तू सांगायचं. मी एवढी समजावून काढलं. तेवढ्याच कानावर संध्याकाळी आले त्यांनी कैते बिते घेऊन 8:30च्या दरम्यान मारहाण केली मला. कोणी केली मारहाण? ती नैतिक कांबळे हे ते सगळेच नाव ज्यांनी नैतिक कांबळे, गणेश कांबळे, अजून 5-6 जण पोरं होती. अच्छा, त्याच्यामध्ये ते पवन पवळ ती काय ती तुमचं चालू आहे त्याच्यासोबत वाद ती होता का? तो होता. त्यांनी वडिलांना मारलं माझ्या. हा. त्यांनी वडिलांना मारलं माझ्या पवन पवळ्यांनी. होता का ती? होता. बघा, ह्या ठिकाणी आळणी या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे आणि हे नेमकं भांडण कोणत्या कारणावरून झालं होतं आणि हे एवढं गाव का संतापलंय त्यातच मी तुम्हाला इथं व्हिडिओ दाखवलेला आहे, हे प्रतिक्रिया दाखवलेली आहे. ह्या मुलीसोबतच काहीतरी बोलण्यात आलेलं होतं म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. ह्यांनी त्या भावाला सांगितल्यानंतर ह्यांच्या दोघांमध्ये वाद झाला आणि संध्याकाळी वाद झाल्यानंतर मारहाण केली म्हणून असं यांचा आरोप आहे. काय नाव तुमचं? माझं नाव रमाकांत उत्तम डोलारे, राहणार आळणी. काय झालं होतं हे, कशामुळे नेमकं भांडण चालू? ती भांडण मी तर गावातच होतो. भांडण लागलं म्हणून फोन केला तर पोराला बघितलं तर पोराला मारलेलं दिसलं. इथं मरणाचं डोकं फुटलेलं, त्याचं हे सगळं खाली पडलेलं रक्त भंबळ पोरग झालेलं. मी पोराला घेऊन दवाखान्यात जाण्याच्या मार्गात तर ती पोरं मारायलेली त्यांचं चालू. मी पोराला घेऊन जायलेलो. जाताना त्या वडापाव हॉटेलपाशी तिथं अडवलं मला. तिथं मारलं पवन पवळनं, त्याच्या मेहण्यानं गणेश कांबळेनं, कुमार पवळ त्याचाच भाऊ आहे तो, त्यांनी मारलं आम्हाला. मग तिथून कसं तरी मी फोन केला सरपंचाला. सरपंचानं फोन करून गाडी पाठवून दिली, ड्रायव्हर पाठवून दिला आम्हाला. कसं बसा, आम्ही गाडीत बसला होत्या. गाडीत बसल्यावर परत स्मशानभूमीपाशी गाडी अडवली. तीच गाडीवर दगड फेकला. सगळ्या मागाच्या पोराची साखळी. मी मागाचाच आहे ना, मी मागाचा नाही का, मी जातीचा समाजाचाच आहे ना. माझ्यावर अत्याचार अन्याय एवढा व्हायला कुणा कारण व्हायला? काय गलती केली मी, काय चुकी केली ह्या समाजाची? मी ह्या समाजाचा नाही का? मी मात्र समाजाचा नाही का? काय म्हण माझ्यावर एवढा अन्याय अत्याचार कशामुळं? विनाकारण मला कुठेही दाखवा मी त्यांना काय त्रास दिला माझ्या घरच्यांनी. तो पवन पवळ म्हणतो ह्या डॉलर कुटुंबातला एकही माणूस जिवंत ठेवायचा नाही. असा काय आम्ही त्याच्यावर अन्याय अत्याचार केला? तो एवढा आम्हाला त्रास द्यायला लागला. कधी म्हणलं? त्या दिवशीच मारले, त्या दिवशीच मारून म्हणला ह्याच्यातला एक जण सुद्धा जिवंत ठेवायचा नाही. काय एवढा आम्ही एवढं काय गुन्हा आम्ही केलाय? तेव्हा मला दाखवून द्यावा. न्याय प्रशासनानं सगळं जे काय आहे ते व्यवस्थित सगळे जे काय आहे ते बघावं. आणि ह्याच्यात जातीय त्याचा कसलाही संबंध नाही. जर तू जर समाजाचा खराच समाज सुधारक असतात तर मी समाजाचाच होतो. तू माझ्यावर कसा काय अत्याचार केला? तू कसा काय मला मारायला आला? ज्या वेळेस माझ्यावर अन्याय अत्याचार व्हायला त्यानंतर सगळा गाव कुणी सुद्धा येणं गेलं बघायला आम्हाला. त्यावेळेस गाव सारा एक होऊन आलाय आणि ह्याला हे वेगळं वळण लावलं यांनी की ही जाती आता सरपंच कशात जाती आता गेली. एक तरी त्यांच्यावर गुन्हा दाखवा जातीयतेचा, एक बी गुन्हा दाखवा म्हणावं. काय बी त्यांना विचारायचं, काय बी बोलायचं, काय बी त्यांचं चांगल्या माणसाला तुम्ही नाव ठेवायचं. आमचं कुणीच ऐकून घ्यायचं नाही. तू समाज सुधारक होताच ना,
आज 6 दिवस झाले एक तरी समाजाचा माणूस आलाय का बाबा ही मातंग समाजाचा माणूस आहे ह्याच्या घरी असं असं झालं याला बघा एक जण तरी आलाय का विचारा तुम्ही गावातल्या प्रत्येक जणाला विचारा कोणतरी आलाय का आम्हाला सातवण करायला आमचं कोणी तुझा आलेला नाही आणि कशाहून असा बाजू होता काय कशाहून आहे हा बरं. कशाहून समाज मागणी काय नेमकं तुमची? माझी मागणी आहे माझ्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे ह्याचा कडकोटपणे त्याचा बंदोबस्त व्हावा त्याला जे त्याची गुंडगिरी आहे ते बंद व्हावी आणि हा जे सरपंचावर हा जे आरोप हे लावलेला आहे ते सगळं खोट आहे तर सरपंच तसला माणूसच नाही तसा जर माणूस असता तर त्यांनी निम्या रातच्या एवढ्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेली माणसाला उचलून त्यांना दवाखान्यात त्या गाड्याही न्यायला दिल्याच नसत्या आणि ही कशामुळे ही वातावरण त्या गाड्या तुम्ही जर लोकांच्या गाड्या ही फोडायला लागला तुम्हाला कळत नाही का कोणाच्या गाड्या फोडायला का करायला लागला म्हणजे मला त्याला जीवच मारायचं होतं साहेब महत्वाचा विषय माझं कुटुंब त्याला संपवायचं होतं मी काय केलं होतं त्याची मी काय चुकी केली होती की ते माझं एवढं कुटुंब संपवाय निघाला होता आम्ही त्यांच्या सदो समाजाच्या लोकांना विचारा म्हणजे माझ्याच मातक समाजाच्या लोकांना विचारा की बाबा आम्ही हाव का कोणाच्या भांडणात का कोणाच्या ताणणात कोणा कार्यक्रमात जरी गेला तरी निमूटपणे मार खाऊन माघारी येणारे माणसं आम्ही आहोत आम्हाला कुणासंग सुद्धा भांडण आणि वाद करण्याची क्षमता कुठं मग FIR वगैरे दाखल केला की नाही? आता सरकारी दवाखान्यात गेलो होतो सरकारी FIR पोलीस स्टेशन मध्ये केस केली आहे का? हा केली कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये? ग्रामीण पोलीस स्टेशन शेंगोली हा. बघा तुम्ही जर पाहिलं तर मी इथं ह्या आळणी या ठिकाणी आता आलेलो आहे बघा तुम्ही जर पाहिलं तर इथे मी आळणी गावामध्ये इथं पोहोचलेलो होतो आणि नेमकं भांडणाचं कारण कशामुळे होतं हे काय नाही ते आपण थेट जाणून घेतलेलं आहे आपल्या सोबत हे महिला आहेत आपण त्यांच्याशी जाणून काय नाव तुमचं? मंगल दिलीप देडे. हे नेमकं भांडण कशामुळे झालंय भांडण तुमचं? काय नाही बघा तिकडून पोरगे येऊन इथं उभारले टाकीपाशी पाण्याच्या मग त्यांच्या 2 गाड्या आल्या 2 गाड्या आल्यावर मी उपास सोडीत होते मग उपास सोडता मी मला 2 गाड्या कशासाठी आल्या म्हणून मागं फिरून बघितलं तर त्यांनी गाड्या उभा केल्या पोराला मारायला चालू केलं मी तसं टाटवलं आणि ती पवन रायाचा मेहना त्याला धरलं बाबा काय अनेव झालाय काय नाही सांग त्याच्या घरीदारी तरी तो असा काय मर कुयती दगड मारायला लागला कोण्या कारणाने त्याचा बाप बी नाही घरी त्याला चुलता नाही घरी तर त्याला तिथे तलवार आणलं कोयताने एक त्याच्या गणेश कांबळे त्यानं ते कोयता हाणलं त्याच्या इथं आणि एक दगड हाणला मानावर ती आडवा गेली तर तिच्या हाताला कोयतं लागलं डोक्याला दगड लागला त्याच्या ती दुसरी 2 पोरं मांगातीच होती आमची पण तेच कांबळेच की गणेश कांबळे आणि तितक्या जाऊन परत मी बोंबलत गेले की कुणीच नाही तर कुणीच येईना कुणीच गरीत नव्हतं इथं अंधार गुडफ होता ती लाईट नव्हती तीची मग त्या अंधारात दिसली नाही ती किती पोरं आहेत किती नाही ती तिथून ती पोरगा पळत तिकडे जाताना त्याला जाणायचं तर ती पवन राजा आला ती त्याच्या इथं मानकुळेवर कोयता हाणलं आणि परत काय म्हणतो तुम्हाला साथ आहे सरपंचाची तर आम्हाला सरपंचाची साथ नाही ना आम्हाला सरपंचाचं कायच नाही सगळ्याला सरपंचानं चांगलं केलं जो मनुष्य मेलं गावामध्ये म्हातारा असो कोसार असो स्वतः सरपंच करतो मुठ माती ही सरपंच त्या टायमाला सरपंचाचं खाल्लं आणि आता काय म्हणजे ती सरपंचानं तुम्हाला साथ दिली आणि तुम्हाला बैकिवलंय आम्हाला सरपंचाचं कायच नाही आम्हाला गावाल्याची कायच नाही त्यांच्या गावाल्यावर आणि सरपंचावर ह्याने ही आरोप घेऊन ह्याच्यामध्ये त्यांनी मोर्चा काल काढला काय आमची माणसं इतकी आजारी असताना म्हणून आम्ही गेलो नाहोत आम्ही आलो नाहोत काय पण एवढा अत्याचार करू नये कुणी पवाननं का तर मी दादा हाय म्हणतो दादा असून मी मारायला परवानगी सगळ्याचीच घेतली मी पैसे बरोबर माणसं सोडून आणतो म्हणून असं ती बोलतोय आणि त्याची केसी लय आहे त्या एकदा त्या टायमाला माझ्या ज्योती दिलीप देडे त्या पोरीला ह्याच्यापाशी मारलं होतं कुठं गडपाटीपाशी तर मी तितक्यात गेल्यावर त्याची केस अजून तिथं लागू आहे शिंगलीच्या पोलीस चौकीत त्या टायमाला असंच माझ्या पाया हाता पडून घेऊन मला मिटवायला लावलं नाही तर तुला म्हणत मी जीवच मारतो माझ्या माग गडी नाही मनुष्य नाही आता एक नातू आहे माझा ती बी माझा नातू कुठं फिरला केला तर मी कुणावर आळंदी घ्यायची कुणाला मी विचारायचं गावाल्याला मी विचारतो तुम्ही गावावर तुपाने घेता की तुला गावाल्याला शिकवलंय म्हणून गावाल्याचा काय संबंध नाही सरपंचाचा काय संबंध नाही पक्षी पवन राजाची अत्याचार चाललेला आहे आता मागणी काय मग तुमची? आता मागणी म्हणजे आमच्या गोरगरिबावर त्यांनी लक्ष ठेवावं आणि गोरगरिबावर अत्याचार करू नये आणि सरपंचाचा अन्याय करू नये सरपंच सगळ्याला झालेला आहे सरपंचाचं नावच घेऊन त्यांनी की तुम्हाला सरपंचाची साथ आहे म्हणून आम्हाला सरपंचाची साथ नाही ती सगळ्या मानवी आता जेवढं आहे आपल्या इथं 10 वर्ष झालं सरपंचाचा इतक्या दिवस नाही ना आजच कसं त्याचं की सरपंच वाईट आहे म्हणून सगळ्यांनी सूचना दिली कुठं त्याच्यामध्ये मग ती इतक्या दिवस कसं काय दिली नाही त्यांनी सूचना त्या टायमाला त्यांची गाडी आम्ही घेऊन गेलेलं ती बी अडवून त्यांच्या गाडीवर दगड टाकून माझ्या जे आणि परेशान डोलाराचा मुलगा त्याला हाताला धरून वडीत होता की तुला जीवच मारतो म्हणून तर मी त्याला पवनला धरलं की बाबा काय तुला गुन्हा केला तिथे मारायला लागला तर अंधार ग्रुप होता मसून वाटत तिथं काय तिथून बी पुन्हा मग झालेलं आहे सगळं मंगळवारी संध्याकाळी
बर. 9:30 वाजले होते त्या टायमाला आम्हाला धरलेलं होतं. मग तितक्यात त्यांचाच मालक आला, सरपंचाचाच भाव आला उसनातून. मग ही काल आमचा बघून त्यांनी पोलीस चौकीत फोन लावल्यावर ती गाडी आल्यावर आमची गाडी जाऊ दिली कुठं दवाखान्यामध्ये. तर माझी लेकरं तिथंच मिळकत होती. फोन सुद्धा काळ कुत्रा नव्हता, ती त्यांचीच पोरं ती वरली झोपडपट्टी होती. बर. हे अत्याचार चाललेला वरच्या माणसाचा. बघा, तर ते आम्हाला न्याय तुम्ही पाहिजे. जर पाहिलं तर इथे मी आळणी या ठिकाणी पोहोचलेलो होतो आणि जे काल जे आरोप जे करण्यात आलेले होते हे म्हणतायत की ते आरोप कुठे आहेत सरपंचावरले, ते सरपंच कुठे आहेत ते आपण ते थेट त्यांच्यापाशी जाणार आहेत, ते त्यांच्यापाशी जाऊन त्यांची पण आपण मुलाखत जाणून घेणार आहेत आणि ते जे मुली जे होत्या त्यांच्या पण घरी आपल्याला जर प्रयत्न जर मिळाला तर त्यांचा पण आपण संवाद जाऊन साधणार आहेत. आपण त्यांच्यापाशी जाऊया थेट. चला बघा, आपण आता इथे हे सरपंच आहेत आळणी गावाचे आणि या सरपंचापाशी आलेलो आहोत आपण. आणि काल जे आरोप जे करण्यात आलेले होते सरपंचावर की 2 नंबर करतायत, कला केंद्र चालवत आहेत, कडी मशीन चालवत आहेत, असे अनेक आरोप करण्यात आलेले होते. परंतु हा आरोप सरपंचाने मला मागे फोन केला होता आणि फोन केल्यानंतरच मी इथे पोहोचलेलो आहे. आणि हे जे आरोप जे होते ते नेमके खरे आहेत का खोटे आहेत का ते आपण जाणून घेणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे भांडण नेमकं कशामुळे झालं होतं ते पण मी तुम्हाला बाहेर दाखवलेली आहे की नेमकं ह्याचं कारण काय होतं भांडणाचं आणि हे दुसरंच कारण कशामुळे झालेलं आहे हे आपण सरपंचाशी जाणून घेणार आहे. तर सरपंच जे काल जे तुमच्यावर जे आरोप करण्यात आलेले आहेत ते तुम्ही 2 नंबरचा धंदा करतायत, कला केंद्र चालवतायत, दारूचे धंदे चालवतायत, खडी मशीन चालवतायत, असे अनेक आरोप करण्यात आलेले होते. तर हे नेमकं काय आहे, नेमकं सत्यता काय आहे त्यातली? नमस्कार, मी प्रमोद नेताजीराव वीर आळणी सरपंच. माझ्यावर आरोप केलेले आहेत की अवैध धंदे करतो. मला काय कुठल्या विषयाचं नाव घ्यायचं नाही, पण या प्रमोद नेताजीराव वीरच्या नावावर जर कुठला अवैध धंदा असेल तर मला काय सजा देतील ती मला मान्य आहे. कारण अवैध धंद्यामध्ये कुठल्याही माझं नाव नाही आहे आणि नव्हतं आणि येणार पण नाही. मी स्वतः मागच्या 22 वर्षापासून आळंदी पंढरीची वारी करतोय. मी वारकरी आहे. माझा अवैध धंद्याशी कुठलाही संबंध नाही. साहेब, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मी थम्सअप प्राईड सुद्धा पित नाही. त्या आता कोण सांगितलं दारू पित आहे, ते दारू ही तर माझ्या शरीरामध्ये गुटखा निघणार नाही, दारू कुठली निघणार आहे. मी कुठल्याही अवैध धंद्याशी माझा काडी मात्र संबंध नाही. तुम्ही छानबीन करा, कुणाचे धंदे आहेत बघा. माझ्या नावापुढं अवैध धंद्याचा कुठला विषय नाही. माझ्यावर जातीवादाचा पण आरोप केला. जातीवादाचा जर मी जातीवादी सरपंच असतो तर 5 वर्षामध्ये माझ्यावर केस झाल्या असत्या, जातीवादी अॅट्रॉसिटी गुन्हे झाले असते. मी जातीवादी पण नाही, मी अवैध धंदे पण करत नाही, मी नशा पण करत नाही, मी कुठल्या वाईट वाम मार्गात पण नाही. मी गावामध्ये सर्वसामान्य जनतेला तुम्ही जाऊन विचारा प्रमोद वीर काय. ज्या प्रमोद वीरनं 108 झोपडपट्टीचा विषय राज्य दरबारी हा विषय असताना ह्या प्रमोद वीरनं मातंग समाजाच्या लोकांना घरकुलं दिली. कुणाच्या चहामध्ये मिंदा नाही. कलेक्टर साहेबाकडे हा विषय पत्र दिले, पत्रव्यवहार केला, त्यामध्ये काय कुठलं निष्पन्न झालं नाही. मी स्वतः माझ्या ग्रामपंचायतकडे असतील त्या लोकांचे स्टॅम्प घेतले, त्यांचे भोगवटदारात नाव आहेत, मालकी हक्कात महाराष्ट्र शासन आहे, अशा लोकांना घरकुलं दिले स्टॅम्प घेऊन. आम्ही वाईट केलं का? मी चांगलंच केलं ना. मी जगासाठीच झटलो की. कोविड काळामध्ये साहेब सांगताना अक्षरशः घरामधून मला एवढा विरोध होत होता. मी स्वतःची गाडी ॲम्ब्युलन्स सारखी वापरली. 10 पेशंट मी स्वतः कोविड काळामध्ये ऍडमिट केले धाराशिवला नेऊन. आणि ज्या पेशंटला मागच्या त्या कोविड काळामध्ये ऑक्सिजनची गरज भासायची, ऑक्सिजन बेड मिळत नव्हता, मी माझ्या ह्याच्यावर डॉक्टर मुल्ला साहेबांनी मला सहकार्य केलं. त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड सुद्धा माझ्या गावातल्या लोकांना मिळवून दिले. मी त्यावेळेस जात पात धर्म कोणत्याही, हा जातीचा पेशंट आहे का तो जातीचा पेशंट आहे, माझे फोटो तुम्हाला दाखवतो. मी स्वतः ते अँटीजेन टेस्ट केलेले आहेत मी साहेब. मी एवढं झगडलो गावासाठी. माझ्यावर हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत. मी जातीवादी नाही. मी जातीवादी कसा असेल? ज्या मातंग समाजाच्या कुटुंबावर त्या मातंग समाजाच्या माणसाने अन्याय केला, त्याला मारहाण केली, त्या कुटुंबाला मी स्वतःची गाडी दिली. गाडीमध्ये ते कुटुंब गेलंय बसून. गाडीमध्ये कुटुंब गेला येत असताना त्यांच्या स्वतःच्या घरासमोर ते गाडी दगडानं फुलली. डबल त्या लोकांना मारहाण केली, माझ्या ड्रायव्हरला मारहाण केली. मी जातीवादी असतो तर मी दिलंच नसतं ना. सरपंच कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा नसतो, ती गावाचा सरपंच असतो. मागच्या काळामध्ये 5 वर्षामध्ये मी जातीवादी सरपंच म्हणून काम केलं असतं तर मला लोकांनी मागच मला धडा शिकवला असता. मला जात पात धर्मभेद, मला 2च जाती, पुरुष आणि 1 महिला, 2च जाती आहेत.
या पृथ्वीवर 2 जाती आहेत, महिला आणि पुरुष. जात पात धर्म भेद ही कुठलीही जात अस्तित्वात नाही असं मानणारा वारकरी समाजाचा तुकोबराया, निळोबराया, ज्ञानोबरायाला मानणारा मी भक्त आहे. माझ्या हातून कुठलंही पाप झालेलं नाही. मी कुण्या जातीवादी नाही. मी कुणच्या जाती धर्माला अन्याय केलेला नाही आणि भविष्यामध्ये करणारही नाही. जर मी जातीवादी कुठं वागलो असेल तर मला तुमच्या मीडियाला माझी विनंती आहे, माझा जातीवाद काढा. नाही साहेब, जातीवादीच नाही. कुठं जातीवाद केला मी? काय साहेब? अच्छा, ते हे पण म्हणत होते की आता इलेक्शन लागणार आहे थोड्या दिवसात आणि ते इलेक्शन मध्ये त्यांची घरचे उभारणार आहेत, त्यामुळे हे तुम्ही सगळं करताय म्हणून असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. असेल त्यांचं म्हणणं, पण इलेक्शन लागणार आहे. SC प्रवर्गाला इथली सीट सुटलेली आहे. मी प्रमोदवीर आता मी कसा उभारू शकतो? तुमची सीट आहे, तुम्ही उभा राहा, निवडून या. तुम्हाला काय माझा विरोध असायचं कारण काय? आता मला सीट आहे का? आज SC प्रवर्गाला सीट आहे म्हणल्यानंतर या ठिकाणी कुणीतरी SCचा उमेदवारच उभारणार आहे. तुम्ही उभार चाल आणि दुसरा तुमचा कोण उभारल, पण मला उभारता येते का? मी तुम्हाला कशामुळे बदनाम करेल? माझं काय कारण आहे बदनाम करायचं? तुम्ही स्वतःच बदनाम आहेत. आज तुमच्यावर 10-12 केसेस आहेत. तुमची मागच्या आठवड्यामध्येच गुटख्याची गाडी पकडलेली आहे. तुमच्या गुटख्याच्या गाडी आणखीन पोलीस स्टेशन मध्ये आहे आणि तुम्ही मला जातीवादी म्हणता. तुम्ही संत आहेत का? त्याचा विचार तुम्ही मायबाप मीडियाने केला पाहिजे. तुमची आणि गाडी सुटलेली नाही. तुम्ही त्या गाडी पोलीस स्टेशन मध्ये आहे. तुम्ही गुटख्याच्या ह्याच्यामध्ये आहेत, दारूच्या ह्याच्यामध्ये आहेत. तुम्ही पडताळून पहा, एवढे गुन्हे तुमच्यावर 10-12 आहेत आणि तुम्ही मला जातीवादी म्हणता. एक समाजानं छाती ठोकून सांगावं, अरे काय मी काय तुमची कामं केली, काय माझ्यावर आरोप लावताय? स्मशानभूमीचा आमच्या बांधवांना एका आरोप लावला. साहेब, स्मशानभूमीची सातबाऱ्यावरच नोंद नाही. मी कलेक्टर ऑफिस, तहसील ऑफिस इथं पाठपुरावा केला, अर्ज केलेत की ही सातबाऱ्यावर नोंद घ्या, माझ्या गावाला स्मशानभूमी करणं गरजेचं आहे. मी कलेक्टर साहेब, CO मॅडम, तहसीलदार साहेब यांच्याकडे पत्रव्यवहार केलाय आणि स्मशानभूमी खाल्ली. पाण्याचा विषय बोलले, पाणी अरे कसं खाता येईल? अहो, सोपं राहिलं ना, कुठं खायला येत नाही. मी खाल्लं असेल तर भाकरी खातो, बाकी पैसा खायची काय गरज आहे साहेब? कशामुळे खायचा? बरं, खाताच येत नाही तर कसा खाताव? सगळं कडक झालेलं आहे. कुणाला खाता येत नाही ही सगळा गैरसमज आहे. कुठल्याही सरपंचाला 10 रुपये गावाची काम केल्याशिवाय काढता येत नाहीत. खूप पुढे गेलेला आहे सगळे विषय आणि सगळा माझा गाव सुज्ञ आहे. माझ्या गावातील जवळजवळ माझ्या गावाचं 3000च्या आसपास मतदान आहे. माझ्या गावातल्या 3000च्या आसपास मतदारांनी माझे सगळेच माझ्या घरचे आहेत का? विरोधक पे असतील की? माझ्यावर एक आरोप नाही, पण विनाकारण ह्यांनी कुठंतरी सरपंचाला बदनाम करायचं षडयंत्र केलं आणि मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं ह्या लोकांनी. काय गरज नाही. ते हे पण म्हणत होते की तुम्ही जे आंदोलनाला जे SP ऑफिसला जे गावकरी घेऊन आला होता त्यामधल्या जे काही मुली शाळेच्या होत्या ते मुली इथं ते म्हणत होते की ते शाळेमध्ये येत आहेत, जात आहेत. तुम्ही ते मुली म्हणले की आम्ही 4 आठवडे झाले शाळेत पण जात नाहीत. हा पण त्यांनी आरोप केले. मुली 4 आठवडे त्या मुली बेदरलेल्या आहेत. त्यांचे नवीन लेकर असल्यामुळे बेदरली होती. मागच्या 2 महिन्याखाली जवळपास आळणी ग्रामस्थाच्या वतीनं कलेक्टर असेल, SP साहेब असतील, पोलीस स्टेशन असेल, या 3 ठिकाणी ग्रामस्थांनी, शाळेनी, ग्रामपंचायतनी सगळ्यांनी अर्ज केलते. रोड रोमिओ रस्त्यावर मुलीला त्रास देत आहेत तर आपल्या पोलीस स्टेशनची गस्त घाला आणि सन्मान्य पोलीस स्टेशननी गस्त पण घातली. तेव्हापासून तो विषय बंद झाला. गावामध्ये माहीत झाले की पोलीस येत आहेत. आता काय आपल्याला काय हे करायची गरज नाही, त्यामुळं बंद झाला तो विषय. पुन्हा त्यानंतर हा विषय उद्भवला. अच्छा, ते म्हणतायत की काल पण मुली आलेल्या होत्या तिथे. ते मुली म्हणतायत की त्रासच नाही आम्हाला, हे म्हणतायत की त्रास आहे. सर, मुली त्रास असल्याशिवाय गावाच्या पालकांनी, मुलीच्या पालकांनी स्वतःहून त्या ठिकाणी मुली आणल्या होत्या. कोणी म्हणतायत की मुलीच्या पालकाला पण माहित नाही, तुम्ही शाळेतून गपचूप घेऊन गेला. सगळ्या पालकाला तुम्ही, पालक या ठिकाणी आलेले आहेत, पालकाची तुम्ही बाईट घ्या, पालकाला विचारा आणि सत्यता पडताळून पहा. सत्य जे असेल तेच पहा, असत्य कोणी बोलणार नाही आणि मी तर बोलतच नाही. बघा, तुम्ही जर पाहिलं तर मी आळणी या ठिकाणी आहे. या इकडे, अलीकडे. हे काल परवा दिवशी जे मुली आलेल्या होत्या त्या मुलीमधले जे पालक हे आहेत, त्या पालकाशी आपण जाऊन विचारणार आहेत. काय नाव तुमचं? तानाजी वीर. अच्छा, काय सांगचाल? काल जे प्रकरण जे झालं तुमच्या मुलीने सांगितलं की आम्हाला त्रास आहे, असा आहे, तसा आहे, परंतु आणि काल त्यांनी पण निवेदन देण्यासाठी तिथे आलेले होते. त्यांनी सांगितलेलं आहे की तिथं काही मुली आलेल्या होत्या शाळेतल्या,
जे मुलगी तुमची ज्या शाळेमध्ये शिकते तिथल्याच मुली तिथे आलेल्या होत्या त्या निवेदन देण्यासाठी. ते म्हणतायत की आम्हाला त्रास नाहीये, पण तुमच्या तर मुलीने म्हणलेला आहे की त्रास आहे. अहो, त्रास आहे म्हणजे आता एक माझी मोठी मुलगी यावर्षी 11वी गेली, 95% मार्क पडली, पण ती म्हणली मी जाणं येणं करणार नाही रस्त्यावर, कुठे गाला हॉस्टेलला गाला, रस्त्यावर लय आडवी ती ही करते ती. आता काय सांगायचं, अहो माणसं आली तरी तुम्हाला सांग सरकत नाही ती रस्त्यावर, गाडी आली तर सरकत नाही ती, धक्का लागला की लगेच मारायला उठते ती. हा आता टोळकाच आहे 10-15 जणांचा. हा ते म्हणत होते की तुम्हाला माहित पण नाही काय ना, पालकांना. मी स्वतः घेऊन आलेलो आहे मुलीला. मी अच्छा. आणि ती मोठी तर मुलगी नको म्हणली, ही रस्त्याने मी कधी जाणार नाही म्हणली, तिला मी हॉस्टेलला घातलं पुन्हा, नाहीतर मला ऑनलाईन करते म्हणली मी कॉलेज. कारण गेल्या वर्षी तिला त्रास झालेला जायचा. अहो ती पलीकडला रस्ता बोळातला आहे, त्या रस्त्याने जाते त्या मुली, अच्छा. या रस्त्याने मेन रस्त्याने जात नाही त्या. इथे रस्त्यावर उभा असते ती. अहो, ह्यांना काय काय तुम्हाला तर डरोडे खोराय ती. ती दिवसभर झोपती ती, रातच्याला गाड्या लुटायला जाते ती. होय व. बघा काल जे एक आपल्याला बाईट मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की त्याने की एका मुलीच्या आईनं औषध पेलं. ते औषध कशामुळे पेलं की त्या मुलीला SP ऑफिसला आणण्यात आलेलं होतं आणि त्या मुलीने आपल्याला बाईट दिलेली होती की त्रास आहे, असं छेड काढतात, असे अनेक आरोप करण्यात आलेले होते. परंतु आता मी ह्याच ठिकाणी पोहोचलेलो आहे. त्या मुलीचे हे वडील आहेत आणि ह्यांच्याच घरच्यांनी औषध काल पेलेलं होतं. परंतु कशामुळे पेलं होतं ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊ. काय नाव तुमचं? विजय महादेव माळकर. अच्छा. काल तुमच्या घरच्यांनी औषध पेलेलं होतं, तर तुमची मुली तिथं आल्यामुळे पेलेलं होतं का दुसरं काय कारण? त्या आंदोलनाचा औषधाचा काही संबंध नाही. ते तर म्हणतायत की ते आंदोलन आल्यामुळे औषध पेले. तो आमचा कौटुंबिक प्रश्न आहे. त्या प्रश्नावर तुम्ही म्हणजे कोणच काही बोलू शकत नाही. हा, ते म्हणत होते ना परत तिथं आल्यामुळे पेले म्हणून. ते काय पण म्हणतील. माझा कौटुंबिक वाद तुम्ही चव्हाट्यावर आणायची काय गरज होती? अच्छा. हा, आमचं काय पण असेल, म्हणजे तुमचं पर्सनल घरातलं मॅटर. घरातला असेल, हो काय पण असेल, हा तुम्ही म्हणजे चव्हाट्यावर आणायची काय गरज होती माझं? हा, तुम्हाला अधिकार आहे का ती? अच्छा. ह्याबद्दल माझा पण पूर्ण आक्षेप आहे. आणि मुलीला पण मी घेऊन गेलो होतो तिथं. हा, तुम्ही होता तिथं? होतो ना मी. बर. होतो ना मी. तर तिला जाताना येताना त्रास म्हणजे गाडीवर जाणे, कट मारणे, असं करत होते. अच्छा. हा, असं तिने सांगत होती. अच्छा. हा, बघा मी आळणी या ठिकाणी इथं पोहोचलेलो आहे आणि इथंच या आळणीमध्ये मागील 2 दिवसापासून जे विषय चर्चेत आलेला आहे. एक जण म्हणते की सरपंच जातीवादी आहेत आणि सरपंच म्हणतायत की आम्ही जातीवादी नाहीत, आम्ही समाजासाठी कार्य करतो, आम्ही हे कार्य केले ते कार्य केले. त्यांनी सगळं सांगितलेलं आहे आपल्याला. आणि त्यांनी असा आरोप केलेला होता की सरपंच 2 नंबर आहेत, हे आहेत, ते 2 नंबर धंदे करतायत. परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की करत नाहीये मी. त्यांनी असं सांगितलेलं आहे की आणि जे त्रास ज्या मुलींना होता त्या मुली तिथं आलेल्या होत्या, मी त्यांची पण तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे. आणि काल जे मुली आलेल्या होत्या ते म्हणतात की त्रास आम्हाला नाहीये. नेमकं यातलं सत्य काय आहे तिथं आता तुम्हीच ठरवायला पाहिजे. हे पूर्ण विषय कसा वाटला नक्कीच कळलं. अशा काही वेगळे विषय खाली माझा स्क्रीन नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, आळणी, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.